हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं SR Genius अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून YouTube SR Genius अकॅडमी या यूट्यूब चॅनल आणि SR Genius अकॅडमी या ॲपवर आपण इंग्लिश ग्रामरची एक सिरीज सुरू केलेली आहे। या सिरीजमध्ये आपण टेन्स घेत आहोत आणि टेन्समधलं जे काही 12 काळ आहेत त्यापैकी आपण आतापर्यंत 7 काळ घेतलेले आहेत। त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, नंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट पास्ट टेन्स, प्रेझेंट पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि नंतर द प्रेझेंट परफेक्ट टेन्स। असल्या प्रकारचे आपण 6 तास आपण किंवा 7 काळ आपण यापर्यंत घेतलेले आहेत। तर अशी ही काळ आपण या ठिकाणी शिकत आहोत। आजच्या तासिकेमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ शिकणार आहोत। या पूर्ण भूतकाळामध्ये काय करणार आहोत तर आपण की जी क्रिया भूतकाळात झालेलीच आहे पण ॲक्च्युअली परफेक्ट झालेली आहे हे जेव्हा सांगायचं असतं तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला काय करतो आपण तर परफेक्ट पास्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स आपण वापरत असतो। पूर्ण भूतकाळ त्या ठिकाणी वापरत असतो आणि म्हणून ही काळ पाहत असताना आपण काय केलं होतं तर समोर बघितली होती की ही पास्ट टेन्स म्हणजे तर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आपण बघितलं होतं। आता पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आपण काळ बघताना पुन्हा एकदा बघूया। प्रत्येक काळ घेत असताना आपण हे थोडीशी रिवाइज करून घेत असतो। एकूण काळ किती आहे तर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ आणि फ्युचर टेन्स हा भविष्यकाळ आहे। या काळाची जी उपकाळ आहेत ती काळ सुद्धा आपण इथे पाहिली होती। इथे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स आहेत। नंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स आहे। नंतर परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट फ्युचर टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स आहे। नंतर इथे सुद्धा खाली आपण काय करतो तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असल्या प्रकारची 12 काळ आहेत। यापैकी आपण आजचा काळ कोणता पाहणार होतो तर येथे प्रेझेंट द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। पेन घेऊया आपण या ठिकाणी आणि पेन घेतल्याच्या नंतर त्याची आपण एकदा कलर्स निवडूया आणि त्यानंतर बघायला आपण काय करता येतं येथे पास्ट परफेक्ट प्रेझेंट टेन्स आपण या ठिकाणी निवडत आहोत। त्यानंतर हा काळ या ठिकाणी आपण घेत आहोत। नेक्स्ट स्लाइड त्याचे सूत्र आपण बघितले होते। प्रत्येक काळाचे सूत्र पाहत असताना ही स्लाइड ही अशी जी फॉर्म्युला आहेत ते सर्व तुमची पाठ असली पाहिजेत। समजा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट आहे। सिंपल पास्ट असेल तर सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट आहे। सिंपल फ्युचर असेल तर सब्जेक्ट प्लस शाल बी ऑब्लिक विल बी, शाल बी प्लस ऑब्लिक विल प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट असे येणार आहे। नंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्या ठिकाणी आपण काय घेतो तर सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट। नंतर पास्ट कंटिन्युअस असेल तर आपण काय घेतोय तर सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट। फ्युचर कंटिन्युअस असेल तर त्या ठिकाणी काय घेतो आपण सब्जेक्ट प्लस शाल बी ऑब्लिक विल बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट घेतोय। नंतर प्रेझेंट परफेक्ट असेल तर त्या ठिकाणी आपण काय घेतोय तर त्या ठिकाणी घेत असताना आपण सब्जेक्ट घेतो आहे, हॅव किंवा हॅज इट टू बीचं रूप घेतोय, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेतोय, त्यानंतर ऑब्जेक्ट घेतो आहे। त्यानंतर आपण आजचा काळ घेणार आहोत तर तो पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ आपण आज घेणार आहोत। तर बघूया चला याचं सूत्र काय होतं तर मग इथे ही सूत्र आहेत। ही सूत्र नेहमी करता तुम्ही काय करा तर इथे व्हिडिओ तुम्हाला पॉज करायचा आहे आणि पॉज करून काय करायचं तर ही संपूर्ण जी फॉर्म्युला आहे ती फॉर्म्युले लिहून ठेवायची आहेत, पाठ करायची आहेत, कारण यावरच काळ आपल्याला ओळखले जातात। आता परफेक्ट म्हणजे आपल्याला जर टेन्स शिकायचा असला तर तो जर परफेक्ट आपल्याला व्हायचं असेल त्याच्यावर प्रभुत्व मिळवायचं असेल तर ही सूत्र पाठ असणं आपली गरजेची आहे। कारण वाक्यामध्ये येणारा जो कर्ता आहे, कर्त्याच्या येणाऱ्याच्या नंतर टुबीच्या रूपानंतर आणि क्रियापदाच्या रूपानंतर त्या वाक्याचा काळ आपल्याला ओळखता येत असतो आणि म्हणून ही 12च्या 12 ही सूत्र आपण पाठ करायची आहेत। ठीक आहे, तुम्ही सुज्ञ आहात त्यामुळे ती पाठ करणार। वही घ्या, पेन घ्या, मी शिकवत आहे त्यामुळे त्यासोबत काय करायचं तर नोट्स सुद्धा काढायचे आहेत। नोट्स काढल्याच्या नंतर याच्यानंतर आपण टेस्ट सुद्धा घेणार आहोत, प्रत्येक काळाची टेस्ट घेणार आहोत, तर तेही सुद्धा तुम्हाला त्या कमेंटमध्ये सांगायचे आहेत।
4 ऑप्शन तुम्हाला दिले जाणार आहेत, ते 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुमचं करेक्ट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर या ठिकाणी आपण सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट आहे, म्हणजे करता येणार आहे, त्यानंतर हॅड आहे, नंतर V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आपण फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म हा हे लेक्चर आपण केव्हा बघितलं तर आपण सिंपल पास्ट टेन्स आपण बघत असताना त्या काळामध्ये आपण जी क्रियापदाची पहिली रूपं, दुसरी रूपं आणि तिसरी रूपं कशी होतात ही सुद्धा बघितली. ते सुद्धा लेक्चर, सेकंड लेक्चर आपण बघायचं आहे. ते लेक्चर आपण डिटेल पाहून किंवा त्यासारखीच आपण काय करायचे तर या क्रियापदाची फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म ही आपण नमूद करायचे आहेत, नियुक्त करायचे आहेत आणि त्याची नोट्सवर एक आपली नोंद घ्यायची आहे आणि त्यानंतर रोजची आपली शब्द आपल्या त्यामध्ये ॲड झाली पाहिजेत. अशा पद्धतीने ती शब्दाची फॉर्मेशन आपण करायचं आहे. त्या सेकंड फॉर्म करताना किंवा थर्ड फॉर्म करत असताना डी किंवा ईडी कुठे लागतो आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगितलं आहे. रेग्युलर व्हर्ब, इरेग्युलर व्हर्ब कोणते हे सुद्धा त्यामध्ये आपण सांगितलं आहे. ते डिटेल्स तो व्हिडिओ आपण तो बघाल आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की क्रियापदाची तिसरी रूपं, थर्ड फॉर्म, क्रियापदाची 3 रूपं, तिसरी रूपं कुठे वापरतात फक्त तर ते प्रेझेंट परफेक्टमध्ये, पास्ट परफेक्टमध्ये आणि फ्युचर परफेक्टमध्ये. याच ठिकाणी फक्त क्रियापदाची थर्ड फॉर्म म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं. साधारणतः क्रियापदाला ING लावण्यासाठी येथे प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस, नंतर येथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि पास्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस अशा 6 काळामध्ये क्रियापदाला काय लागत असतं तर ING लागत असतं. त्याचा सुद्धा आपण अभ्यास करायचा आहे. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा आपण अभ्यास करत असताना त्या ठिकाणी सुद्धा आपण शिकवलेलं होतं की क्रियापदाला ING लावताना कोणते कोणते नियम आहेत ते त्या नियमाचा अभ्यास करत असताना तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस या टेन्सचा लेक्चर आपण काय करायचं तर ते आवर्जून बघायचं आहे आणि ते बघून पुन्हा आपण त्याच्या नोंदी घ्यायच्या आहेत. त्या नोंदी जर घेतल्या तर अधिक आपला परिपक्व टेन्सवरचं आपलं प्रभुत्व हे अधिक चांगल्या पद्धतीचं होईल. चला तर मग आपण समोर बघूया काय केलं होतं. तर आता जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली आहे असे जेव्हा दर्शवले जाते तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात झालेली आहे पण ती परफेक्ट म्हणजे ॲक्च्युअली त्यावेळेस झालेलीच आहे ती दाखवण्यासाठी आपण काय करतो तर परफेक्ट पास्ट टेन्सचा आपण उपयोग करतो किंवा पास्ट परफेक्ट टेन्सचा. तर काय करतो सुरुवातीला आपण सब्जेक्ट घेतो आहे, सब्जेक्टच्या नंतर इथे कर्त्याच्या नंतर प्रत्येक कुठलाही करता आय असो, वी असो, दे असो, ही सी इट असो काही असो तर त्याच ठिकाणी फक्त हॅडच हे टू बी रूप घ्यावं लागतं. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट आहे, नंतर म्हणजे कर्त्याच्या नंतर काय तर हॅड, नंतर क्रियापदाचं तिसरे रूप आणि नंतर कर्म घ्यायचं आहे. सर्व कर्त्याच्या समोर आपल्याला काय घ्यावं लागतं तर इथे हॅडच घ्यायचं आहे, इथे कुठलाही बदल होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो आपण SRGNS अकॅडमी या ॲपवर काय करतो तर जे कोर्सेस चालवतो त्या कोर्सेसची थोडक्यात तुम्हाला इथे माहिती देतो आहे. काय करतो 5वी, 6वी, 7वीचा इंग्रजी, विज्ञान, गणित हे 3 विषय आपण फक्त वर्षभराच्या 700 रुपयाच्या फीजमध्ये विद्यार्थ्यांना पुरवत असतो. त्यासाठी तुम्हाला SRGNS अकॅडमी हे ॲप गुगल प्ले स्टोरवर जाऊन ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर 8वी, 9वी, 10वी काय तर त्यानंतर 8वी, 9वी आणि 10वी या विषयाचे सुद्धा इंग्रजी, विज्ञान आणि गणित हे 3ही विषय फक्त आपण 799 मध्ये आपण विद्यार्थ्यांना पुरवत असतो. अत्यंत दर्जेदार शिक्षण त्या मुलांना देतो. संपूर्ण संकल्पना विद्यार्थ्यांच्या पूर्ण होतील अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिक्षण त्यांना देत आहोत आणि विद्यार्थ्यांना म्हणजे या प्रत्येक विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते कमीत कमी पैशामध्ये मिळालं पाहिजे हा आमचा मानस आहे, हा आमचा उद्देश आहे. तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचण्यासाठी आम्ही ही सर्व सिस्टीम सुरू केली आहे. तुम्ही काय करायचं तर SRGNS अकॅडमी हे ॲप आपल्या गुगल प्ले स्टोरवर जायचं आहे. SRGNS अकॅडमी असल्या प्रकारचं इथे चिन्ह दिसेल, हे चिन्ह तिथे काय करायचं तर तुम्हाला इथे हे चिन्ह दिसलेलं डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्या मोबाईलवर नंबरवर तुम्हाला SMS येईल, तो SMS तिथे काय करतं OTP नाव आहे, SMS येतो व्हेरिफिकेशन कोड म्हणून तो तिथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पेज तयार होईल. त्या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, आडनाव टाकायचं आहे, वर्ग टाकायचा आहे आणि गावाचं नाव टाकायचं आहे. खाली फक्त तिथं आय ॲग्री असं एक बटन येतं त्याला क्लिक करायचं आहे. ते तर तुमचं रजिस्ट्रेशन झालं होतं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आम्हाला कॉल करा. एक नाही हे नंबर असतील 9404827943 आहे. त्यानंतर दुसरा सुद्धा नंबर आहे 9421884602 या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा या नंबरवर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कॉल करू शकता. इथे सुद्धा हे नंबर आहेत खाली, ठीक नाही. तर चला आपण शिकूया द पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्स घेत असताना आपण त्याला काय करतो तर पूर्ण भूतकाळचा फॉर्म्युला काय होता तर सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे, कर्त्याच्या नंतर काय तर हॅड आहे, त्यानंतर V3 आहे आणि ऑब्जेक्ट आहे. म्हणजे कर्ता घ्यायचा होता तुम्हाला, कर्त्याच्या नंतर हॅड घ्यायचं आहे,
हॅडच्या नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर वाक्यात काय असणार तर कर्म म्हणजे ऑब्जेक्ट असणार आहे. अशा सिंपल पद्धतीने आपण हा पास्ट परफेक्ट टेन्स आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर चला बघूया समोर ही वाक्य जी विधानार्थी वाक्य होत असताना काय सूत्र आहे त्या पास्ट परफेक्ट टेन्सचं तर सब्जेक्ट प्लस हॅड त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप थर्ड फॉर्म ऑफ द मेन व्हर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट एवढं सूत्र जर असेल तर ते परफेक्ट द पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला ते वाक्य होत असतं. तर म्हणून ते सूत्र पाठ करायचं आहे. त्या सूत्रानुसार आपल्याला वाक्य करताय. आपण वाक्य घेतलं आहे आय हॅड तर आयच्या समोर काय घेतलं आपण हॅड. प्रेझेंट हे पहिलं रूप होतं त्याचं ईडी लावून त्याला काय केलं तर प्रेझेंटेड. आय हॅड प्रेझेंटेड माय रिपोर्ट लास्ट मंथ. आय हॅड प्रेझेंटेड माय रिपोर्ट लास्ट मंथ. चला होतं इथे म्हणजे करता सब्जेक्ट आय आहे त्यानंतर काय घेतलं टू बी रूप आपण हॅड घेतलं आहे. क्रियापदाचं तिसरं रूप त्या ठिकाणी आहे आणि नंतर ऑब्जेक्ट काय होतं तर माय रिपोर्ट्स काय होतं तर माय रिपोर्ट आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे लास्ट मंथ मध्ये होतं. आलं लक्षात. मग याला होकारार्थी वाक्य विधानार्थी वाक्य आपण म्हणत असतो. तर ही विधानार्थी वाक्य अशी होतात. इथे वी करता आहे. आता वी हॅड सीन दॅट मूव्हीज बिफोर. वी हॅड सीन दॅट मूव्हीज बिफोर आहे. तर इथे काय होतं तर वी करता आहे. वीच्या समोर काय घेतलं तर टू बी रूप हॅड घेतलं आहे. नंतर क्रियापदाचं तिसरं रूप सीन आहे. नंतर दॅट मूव्हीज इथे बिफोर. हा जो मूव्हीज आहे तो आम्ही अगोदर बघितलेला आहे. तर वी हॅड सीन दॅट मूव्हीज बिफोर. नंतर थर्ड सेंटेन्स बघा. यू करता जर आपण जर घेतला तर काय होतं तर यू हॅड लिव्ड इन दिस सिटी फॉर 10 years. यू हॅड लिव्ड इन दिस सिटी फॉर 10 years. तर इथे यू करता आहे. यूच्या समोर आपण काय घेतलं हॅड. इथे टू बीचं रूप हॅड घेतलं. त्यानंतर लिव्हचं तिसरं रूप काय तर लिव्ड केलं आहे. आता इन दिस सिटी हे त्यातलं ऑब्जेक्ट होतं आणि सबऑर्डिनेट क्लॉज काय तर फॉर 10 years आहे. तर अशा रीतीने काय होतं करता घेतला करताच्या नंतर हे हॅड घेतलं हॅडच्या नंतर क्रियापद तिसरं रूप आहे आणि ऑब्जेक्ट आहे. अशा पद्धतीने आपण काय करत आहोत तर ही वाक्य रचना करत आहोत. म्हणजे करता घ्यायचं करताच्या नंतर हॅड घ्यायचं हॅडच्या नंतर काय घ्यायचंय क्रियापदाचं तिसरं रूप वाक्यात असलं पाहिजेत आणि नंतर ऑब्जेक्ट असलं पाहिजेत. आता दे करता जर घेतला आपण तर काय करतो दे हॅड क्लीन द एंटायर स्कूल ग्राउंड. दे हॅड क्लीन द एंटायर स्कूल ग्राउंड. आपण स्वच्छतेचे धडे आपल्या शाळेपासून शिकत असतो. आपल्या शाळा हे संस्काराचं केंद्र असतं आणि म्हणून त्या शाळेमध्ये आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या विद्यार्थ्यांना सुद्धा श्रमदान नावाची गोष्ट लक्षात आली पाहिजे की ज्याने आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. शाळेचा परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल ही सुद्धा विद्यार्थ्यांना आपण शाळेमध्ये जास्त शिकत असतो आणि म्हणून इथे वाक्य आपण घेतलं होतं ते दे हॅड क्लीन द एंटायर स्कूल ग्राउंड. त्यांनी शाळेचं ग्राउंड काय केलं तर पूर्ण क्लीन केलेलं आहे. ज्या शाळेत आपण शिकतो त्या ठिकाणी आपल्याला प्रसन्नता जाणवली पाहिजे आणि ती प्रसन्नता जाणवते कुठे तर तिथे स्वच्छतेमधून असते. स्वच्छतेचे धडे हे बालमनावर जर इथे रुजवले गेले असतील तर संपूर्ण गाव संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी ते राहतील तर ती विद्यार्थी कशी असते ते स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करत असतील आणि म्हणून या संस्कार केंद्रामध्ये हेही संस्कार आपण रुजवले पाहिजेत. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली पुस्तक असतील आपली बॅग असेल आपलं हस्तक्षर असेल हे नीटकं ठेवलं पाहिजे. आपल्या वागण्यावरून आपलं जे कॅरेक्टर असतं ते लक्षात येत असतं आणि म्हणून आपलं हँडरायटिंग सुद्धा आपलं सुंदर असलं पाहिजे. कुठेही खोडाताड होता कामा नये. त्या ठिकाणी आपलं अक्षर जास्तीत जास्त सुंदर कसेल. आपल्या पुस्तकाचे जे कोणे येतं ते सुद्धा मुडपता कामा नयेत. अगदी पद्धतशीर राहावेत. वाचन सुद्धा आपण पद्धतशीर काढता यावं म्हणजे आपलं पुस्तक हे सुंदर दिसलं पाहिजे. त्यावर आपण रिमार्क करताना सुद्धा व्यवस्थिशीर केल्या पाहिजेत. ह्या साऱ्या गोष्टी जर आपण नीटनेटक्या जर शिकलो असेल तर हा संस्कार आपल्याला आयुष्यभर आनंद देत असतो. आणि म्हणून आपण काय करायचं तर ह्या गोष्टी आपल्या शाळेतही सुद्धा शिकायच्यात. ह्या संस्कारांनी शिकवायतात आणि आपण त्या स्वतः स्वीकारायच्या सुद्धा असतात. तो आपला एक बेस्ट म्हणजे वरचे गुण हे म्हणतो आपण त्याला की आपले सद्गुण असतात. ते जे सद्गुण असतात त्या सद्गुणाला आपण काय असतं तर आपण जास्त वाढवलं पाहिजे. आपल्या स्वतःमध्ये वाढवलं पाहिजे. आपले कपडे स्वच्छ आपलं राहणं स्वच्छ आपले पुस्तकं स्वच्छ असं पद्धतशीर राहिलं पाहिजे. नीटनेटकं राहिलं असेल तर तो विद्यार्थी अट्रॅक्टिव्ह दिसत असतो. त्याचं इम्प्रेशन हे इतर मुलांपेक्षा हे वेगळं असतं. माझे कपडे हे अट्रॅक्टिव्ह असलेच पाहिजेत. माझा परिसर माझे पुस्तकं माझी बॅग्स माझं घर माझी शाळा ही अशी स्वच्छ राहिली पाहिजेत. हेही आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून दे हॅड क्लीन द एंटायर स्कूल ग्राउंड. ठीक नाही. तिथे देच्या नंतर काय तर हॅड आहे. नंतर इथे क्लीन द एंटायर स्कूल ग्राउंड हे ऑब्जेक्ट त्यामधलं होतं. आता ही हॅड जस्ट ग्रॅज्युएटेड फ्रॉम कॉलेज. ही हॅड जस्ट ग्रॅज्युएटेड फ्रॉम कॉलेज. करता कोण आहे तर ही आहे. सब्जेक्ट कोणाचा इथे तर ही आहे. त्याला सब्जेक्ट म्हणजेच आपण मराठीत काय त्याला तर करता म्हणतो. वाक्याचा करता ही आहे. त्यानंतर काय केलं तुम्ही मित्रांनो हॅड घेतलेलं आहे. ही हॅड जस्ट ग्रॅज्युएटेड. ही हॅड जस्ट ग्रॅज्युएटेड फ्रॉम कॉलेज. इथे ही करता आहे हॅड हे
टू बी रूप आहे. जस्ट ग्रॅज्युएटेड हे काय तर ग्रॅज्युएटेड हे थर्ड फॉर्म आहे. आणि फ्रॉम कॉलेज तो आता जस्ट महाविद्यालयामधून काय जातात पदवीधर झालेला आहे. आता सी हॅड फॉरगॉटन हिज अम्ब्रेला या ठिकाणी सुद्धा इज आलेला आहे ते इथे हर अम्ब्रेला यायला पाहिजेत एक नाही. शी हॅड फॉरगॉटन हर अम्ब्रेला. शी हॅड फॉरगॉटन हर अम्ब्रेला एक नाही. तर या ठिकाणी करता कोण आहे तर सी आहे. त्यानंतर हॅड हे टू बीचं रूप आहे. फॉरगॉटन फॉरगॉटचं तिसरं फॉरगेट आपण पहिलं रूप दुसरं रूप आणि तिसरं रूप वापरतो. इथे काय तर फॉरगॉटन हे थर्ड फॉर्म वापरलेलं आहे. सी हॅड फॉरगॉटन हर अम्ब्रेला म्हणजे ती तिचे छत्री विसरलेली होती. नंतर इट हॅड कम्प्लिटेड द फुल वर्क. इट करता आहे. त्यानंतर हॅड हे टू बीच रूप आहे. कम्प्लीट म्हणजे पूर्ण करणे. इथे कम्प्लिटेड डी लावला त्याला आणि काय करतं तसं तर थर्ड फॉर्म केलेलं आहे. म्हणजे इट हॅड कम्प्लिटेड फुल वर्क. त्याने त्याचं काम कसं केलं तर पूर्ण केलेलं आहे. आता सोनल हॅड प्रिपेअर्ड अ डेलिशियस मील. सोनल हॅड प्रिपेअर्ड अ डेलिशियस मील एक नाव आहे प्रॉपर नाऊन घेतलं आपण सोनल. त्यानंतर काय घेतलं तर टू बीच रूप हॅड घेतलं आहे. प्रिपेअरचं काय तर प्रिपेअर्ड हे थर्ड फॉर्म घेतलेलं आहे. आणि नंतर अ डेलिशियस इथे मील आहे. डेलिशियस मील म्हणजे काय तर जे उत्कृष्ट जेवण तिने तयार केलेलं होतं. म्हणजे शी हॅड प्रिपेअर्ड अ डेलिशियस मील. त्यानंतरचं वाक्य होतं आशुतोष हॅड बॉट अ न्यू ड्रेस. आशुतोष हॅड बॉट अ न्यू ड्रेस. आशुतोष हा मुलाचं नाव आपण घेतलं. त्यानंतर काय तर हॅड हे टू बीचं रूप आहे. म्हणजे नंतर बॉट बायचं तिसरं रूप काय तर BUY हे पहिलं रूप त्याचं आणि दुसरं आणि तिसरं रूप काय तर बॉट आहे. नंतर आशुतोष हॅड बॉट अ न्यू ड्रेस. इथे काय तर न्यू ड्रेस या ठिकाणी वाक्य आहे. आता इथे स्मिता हॅड फिनिश्ड हर प्रोजेक्ट ऑन टाइम. स्मिता काय होतं तर इथे करता घेतला आपण. त्यानंतर हॅड हे टू बीचं रूप आपण त्या ठिकाणी घेतलं आहे. नंतर फिनिश म्हणजे पूर्ण करणे. तर त्याचं थर्ड फॉर्म काय तर फिनिश्ड. हर प्रोजेक्ट हे त्यातलं ऑब्जेक्ट होतं. तिचा प्रोजेक्ट तिने पूर्ण केला आहे. स्मिता हॅड फिनिश्ड हर प्रोजेक्ट ऑन टाइम. वेळेवर अगदी तिचा प्रोजेक्ट होता तर तिने अगदी वेळेवर पूर्ण केलेला आहे हे आपण इथे दर्शवलं होतं. नंतर बॉईज हे अनेक वचन वापरलं आपण. काय वापरलं इथे तर बॉईज. बॉईज हॅड प्लेड गेम ऑन द ग्राउंड. बॉईज हे अनेक वचनी करता आहे. त्यासमोर आपण काय घेतलं तर हॅड घेतलं आहे. प्लेचं तिसरं रूप काय घेतलं आपण प्लेड घेतलं आहे. आणि ऑन द ग्राउंड द बॉईज हॅड प्लेड गेम्स ऑन द ग्राउंड्स. नंतर दे हॅड व्हिजिटेड मुंबई द लास्ट मंथ. दे हॅड व्हिजिटेड मुंबई द लास्ट मंथ. दे आपण जर करता घेतला असेल अनेक वचनी तर देच्या समोर सुद्धा काय घ्यायचं आहे हॅड घ्यायचं आहे. व्हिजिटचं तिसरं रूप काय घ्यायचं आहे तर व्हिजिटेड ठीक नाही भेट दिलेली असते. नंतर मुंबई इथे लास्ट मंथ हे ऑब्जेक्ट होतं त्यातलं. दे हॅड व्हिजिटेड मुंबई लास्ट मंथ असल्या प्रकारची ही वाक्य आहेत. होकारार्थी वाक्य लक्षात आली. होकारार्थी वाक्यामध्ये काय असतं तर बघ करता करताच्या नंतर हॅड. हॅडच्या नंतर थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ब क्रियापदाचं तिसरं रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. वाक्याची रचना करत असताना करता आहे म्हणजे सब्जेक्ट आहे. सब्जेक्टच्या नंतर हॅडच हे टू बीचं रूप आहे. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ब आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आहे. असंच वाक्य जर असेल तर ते कसलं वाक्य आहे तर द पास्ट परफेक्ट टेन्स मधल्या वाक्य आहे आणि त्याची रचना त्या पद्धतीने करायची असते. आता ही नकारार्थी करायची असतील वाक्य तर काय करावं लागतं फक्त हॅडच्या नंतर नॉट टाकायचं. काय करायचं हॅडच्या नंतर नॉट टाकायचं आहे. नॉट टाकलं की ते नकारार्थी होतं. आणि प्रश्नार्थी करायचं असेल तर काय हॅड हे कर्त्याच्या अगोदर घ्यायचं आहे. जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्यातलं हॅड ते हे फक्त कर्त्याच्या समोर घ्यायचं आहे आणि त्यानंतर प्रश्नार्थी चिन्ह लिहायचं. अत्यंत सोपं आहे. अगोदरचे जर तुम्ही लेक्चर बघितले असतील तर हे पटपट तुम्हाला लक्षात येऊन जाईल की फास्ट आपण लवकर शिकत आहोत आणि अगदी फास्ट होत आहे. आपल्याला काळ सुद्धा आता लक्षात येत आहेत. तर बघाल आपण काय केलं तर निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना काय तर हॅडच्या नंतर नॉट घेऊन वाक्य नकारार्थी बनवता येतं. वाक्य तीच होती. आपल्याला काय घेतलं आपण तर वाक्य आता आय हॅड नॉट फिनिश्ड माय होमवर्क. आय हॅड नॉट फिनिश्ड माय होमवर्क. एखाद्या वेळेस माझं काम झालं नसेल तर मला ते सांगता आलं पाहिजे की भाषा आहे ती भाषा सांगत असताना एक्सप्रेस आपल्या भावना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे लँग्वेज असते. त्या लँग्वेजमध्ये आपल्याला विशिष्ट काळाचा उपयोग करून आपली भावना आपल्याला व्यक्त करायची असतात. आणि म्हणून काय करतो तर माझं एखादं काम पूर्ण झालं नसेल तर ते नकारार्थी जर सांगायचं असेल तर कसं सांगता येईल तर आय हॅड नॉट फिनिश्ड माय होमवर्क. हॅडच्या नंतर फक्त काय टाकायचं तर नॉट हा शब्द टाकायचा आहे. हे वाक्य नकारार्थी होतं. आता वी हॅड नॉट फिनिश्ड अवर प्रोजेक्ट ऑन टाइम. वी हॅड नॉट
ते फिनिश्ड आवर प्रोजेक्ट ऑन टाइम. वी करता घेतला, त्यानंतर काय घेतलं, हॅडच्या नंतर नॉट हा शब्द घेतला होता. वी हॅड नॉट फिनिश्ड आवर प्रोजेक्ट ऑन टाइम. आम्हाला आमचा जो प्रोजेक्ट आहे तो वेळेवर पूर्ण करता आला नव्हता. थोडा विलंब लागतो, काही तांत्रिक अडचणी कधी कधी त्याच्यामध्ये येतात आणि त्यामुळे तो झालेला नसतो. आणि म्हणून ते सांगत असताना आता वी करता होता, हॅड हे टू बीचं रूप आहे, नॉट हा नकारार्थी शब्द घेतलाय आणि फिनिश्ड हे तिसरं रूप आहे, आवर प्रोजेक्ट ऑन टाइम हे सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आहे. आता दे हॅड नॉट क्लीन द एंटायर हाऊस. दे हॅड नॉट क्लीन द एंटायर हाऊस असं वाक्य आहे. त्यांनी संपूर्ण घर स्वच्छ केलेलं नाही. देच्या नंतर काय घेतलं आपण, हॅडच्या नंतर काय घेतलं तर हे नॉट घेतलं आहे. त्यानंतर क्लीनचं थर्ड फॉर्म क्लीन आणि ऑब्जेक्ट काय होतं तर एंटायर हाऊस आहे. आता यू हॅड नॉट प्रिपेअर्ड अ डेलिशियस मील. आता इथे तू काय तर डेलिशियस मील तयार केलेलं नाही. यू करता आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर काय होतं, यू हॅड नॉट प्रिपेअर्ड, नॉट हा शब्द वापरला होता. इथे अ डेलिशियस मील आहे. ऑब्जेक्ट आपण काय करू शकतो इकडे, यू हॅड नॉट प्रिपेअर्ड अ डेलिशियस मील आहे. बाकीचे आपण करता ऑब्जेक्ट आपण त्यावर बदलू शकतो आणि तशा प्रकारची वाक्य घेऊ शकतो. द टीम हॅड नॉट ओन द चॅम्पियनशिप. काय तर इथे द टीम हे एकच आपण ऑब्जेक्ट घेतला आहे, म्हणजे टीम आहे, नंतर संघ आहे, तर त्या टीमला काय म्हणतो आपण, संघ म्हणतो. नंतर हॅड नॉट ओन, विनचं तिसरं रूप काय तर ओन आहे, हॅड नॉट ओन द चॅम्पियनशिप. नंतर सी हॅड नॉट फिनिश्ड हर होमवर्क ऑन टाइम. इथे सी करता घेतला आपण, सीच्या नंतर काय घेतलं तर हॅड घेतलाय, त्यानंतर नॉट घेतलाय, नंतर फिनिश्ड. सी हॅड नॉट फिनिश्ड हर होमवर्क ऑन टाइम. तिने तिचं होमवर्क वेळेवर पूर्ण केलेलं नव्हतं. त्यानंतर ही हॅड नॉट लिव्ड इन दिस सिटी फॉर 10 years. ही करता आपण घेतलं आहे, तर काय होतं, हिच्या नंतर काय आलं तर हॅड आलेलं आहे, नंतर नॉट, नंतर लिव्ड इन दिस सिटी फॉर 10 years. करता आपण ही घेतला होता, ही हॅड नॉट लिव्ड. हिच्या समोर काय घेतलं, हॅड घेतलं. हॅडच्या नंतर आपण काय घेतलं, नॉट घेतलेलं आहे. नकारार्थी वाक्य करायचं आहे म्हणून आपण हॅडच्या नंतर नॉट घेतलं आहे. लिव्ड इन दिस सिटी फॉर 10 years. ही हॅड नॉट वर्कड वेल लास्ट, इथे इट हॅड नॉट वर्कड इथं वेल लास्ट 2 days. आता इथे इट आहे, इट करता आहे, त्यानंतर काय आपण हॅड आणि नकारार्थी आपण काय तर नॉट आहे. इट हॅड नॉट वर्कड वेल लास्ट 2 days. गेल्या 2 दिवसापासून हे कम्प्युटर किंवा एखाद्या वस्तू, निर्जीव वस्तूसाठी आपण इट हे सर्वनाम वापरत असतो, म्हणून ते चांगलं व्यवस्थित काम करत नाही. म्हणून आपण काय केलं तर इट हॅड नॉट वर्कड वेल लास्ट 2 days असं वापरलं होतं. स्नेहल हॅड नॉट व्हिजिटेड पॅरिस, येथे 3 times आहे. इथे एक जरी करता एखादं नाऊन जर घेतलं आपण, स्नेहल हॅड नॉट व्हिजिटेड द पॅरिस 3 times. स्नेहलनी काय केलं होतं, पॅरिसला 3 वेळा तिने भेट दिलेली नाही, किंवा नव्हती असं आपण इथे दाखवतो आहे. इथे स्नेहलच्या नंतर आपण काय घेतलं तर हॅड आहे, आणि हॅडच्या नंतर आपण नॉट घेतलं आहे. हो, नॉटच्या नंतर पुन्हा काय तर व्हिजिटेड, व्हिजिटचं हे तिसरं रूप आपण या ठिकाणी घेतलं आहे. लक्षात आलं बघ, काय करायचं होतं, फक्त कर्ताच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद, सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर फक्त नॉट शब्द लिहायचा आहे. काय लिहायचा होता तर नॉट हा शब्द लिहायचा आहे. तर हा नॉट हा शब्द तुम्ही जर तिथे लिहिला की झालं, त्यानंतर ती वाक्य नकारार्थी होतात. आपण ते नकारार्थी वाक्य लिहित असताना याचा उपयोग करत असतो. तर असल्या प्रकारचीच वाक्य आपण प्रश्नार्थी करताना काय बघायचं आहे तर ते बघूया. प्रश्नार्थी करताना काय करायचं, फक्त तर आपल्याला फक्त कर्त्याच्या अगोदर हॅड हे टू बीचं रूप घ्यायचं आहे. काय तर कर्त्याच्या अगोदर. नेहमी करता वाक्याची रचना करत असताना, होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य तयार करत असताना आपण कर्त्याच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद, सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर जर होकारार्थी वाक्य असेल तर तिसरं रूप, नकारार्थी वाक्य असेल तर नॉट घेऊन तिसरं रूप घेतो आपण. तर असे, परंतु इथे काय होतं, प्रश्नार्थी वाक्य करताना त्याला व्हर्बल क्वेश्चन आपण म्हणतो, किंवा एसनो टाईपचे क्वेश्चन ज्याला म्हणतोय, ती एसनो टाईपचे क्वेश्चन घेत असताना फक्त आपण काय घेतो, सुरुवातीला तर हॅड हे टू बीचं रूप समोर घेतो आहे, आणि त्यानंतर करता घेतो आहे, कर्त्याच्या नंतर थर्ड फॉर्म घेतो आहे, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्टच्या नंतर प्रश्नचिन्ह त्यावर टाकतो आहे. तर बघा, हॅड आय नॉट गिव्हन मनी टू यू, हॅड आय नॉट गिव्हन मनी टू यू. हॅड हे समोर आलं आहे, त्यानंतर आय हा करता आहे, आणि नकारार्थी वाक्य काय होतं तर हॅड आय नॉट गिव्हन मनी टू यू. हॅड वी नॉट हेल्प टीम इन द हॉस्पिटल, किंवा हॅड वी नॉट हेल्प देम इन हॉस्पिटल. या ठिकाणी आम्ही हॅड हे टू बी स्वरूप समोर घेतलं आहे. इथे जर होकारार्थी वाक्य असेल तर नॉट काढून टाकायचं, होकारार्थी वाक्य असेल तर काय करायचं, नॉट काढून टाकायचं. हॅड वी हेल्प देम इन हॉस्पिटल असं वाक्य झालं असतं. जर तो प्रश्नार्थी नकारार्थी करायचं असेल तर हॅड वी नॉट हेल्प देम इन हॉस्पिटल, क्वेश्चनार्थी चिन्ह त्या ठिकाणी द्यायचं आहे. नंतर हॅड यू नॉट प्रेझेंटेड युअर रिपोर्ट टू हिम. काय केलं फक्त तर या कर्त्याच्या नंतर येणारी जी काही हॅड हे टू बी रूप होतं ते आपण समोर घेतलं. ते काय घेतलं आपण तर समोर घेतलेलं आहे. इथे हॅड यू नॉट प्रेझेंटेड युअर रिपोर्ट ऑन टाइम,
तू इथे हॅड यू नॉट प्रेझेंटेड युअर रिपोर्ट, इथे हॅड यू नॉट प्रेझेंटेड टू युअर रिपोर्ट टू हिम, तुझा रिपोर्ट तू त्यांना प्रेझेंट केला होता का, केला नव्हता का, असा हा प्रश्नार्थी केलं होतं. म्हणजे हॅड दे नॉट फिनिश्ड देअर द वर्क ऑन प्रॉपरली, त्यांनी त्यांचं काम म्हणजे प्रॉपरली पूर्ण बरोबर केलं नव्हतं का, असा प्रश्न त्या ठिकाणी केला आहे. त्या ठिकाणी करताना फक्त काय केलं तर क्रियापद म्हणजे फक्त सहाय्यकारी क्रियापद समोर ठेवलेली आहेत आणि क्रियापदाचं पहिलं अक्षर काय करायचं तर कॅपिटल लिहायचं आहे. इंग्लिश लिहित असताना पहिलं अक्षर हे काय करतो आपण तर कॅपिटल लिहितो आणि नंतरची अक्षर ही स्मॉल लेटरमध्ये आपण लिहित असतो. स्मॉल लेटरमध्ये वाक्याच्या सुरुवातीच्या नंतर फक्त आय असेल किंवा प्रॉपर नाउन असेल तर त्याचं पहिलं अक्षर आपण कॅपिटल लिहायचं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता सी हॅड नॉट सेंड मेसेज टू यू, येते हॅड ही नॉट सेंड मेसेज टू यू. नंतर हॅड हे काय होते तर इथे हेल्पिंग वर्ब आहे, ही करता आहे, नॉट हे नकारार्थी शब्द होता, सेंटचं तिसरं रूप काय तर सेंट आहे, मेसेज हे याच्यातलं ऑब्जेक्ट होतं आणि टू ही सबऑर्डिनेट क्लॉज आणि ते आपण प्रश्नार्थी चिन्ह द्यावं लागतं. प्रश्नार्थी वाक्य तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती की सहाय्यकारी क्रियापद आपल्याला समोर घ्यायचं आहे आणि वाक्याच्या शेवटी काय करायचं तर प्रश्नार्थी चिन्ह द्यायचं आहे. हॅड सी नॉट गिव्हन बुक्स टू यू, हॅड सी नॉट गिव्हन बुक्स टू यू आहे. या ठिकाणी सुद्धा करता कोण आहे तर इथे सी आहे, त्याच्या समोर आपण काय घेतलं तर हॅड घेतलं आहे. नंतर नॉट हा शब्द नकारार्थी घेतला आहे, गिव्हचं तिसरं रूप गिव्हन आहे, बुक्स हे ऑब्जेक्ट होतं आणि टू यू म्हणजे तिने तुला पुस्तकं दिली नाहीत का, नव्हती का, असा प्रश्न आपण केला होतो. हॅड इट नॉट कम्प्लिटेड इट्स वर्क, हॅड इट नॉट कम्प्लिटेड इट्स वर्क, त्याने त्याचं काम पूर्ण केलं नव्हतं का, असा प्रश्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हॅड मीनाक्षी नॉट अटेंडेड क्लास, हॅड मीनाक्षी नॉट अटेंडेड इन द येथे द क्लास. मीनाक्षी हे प्रॉपर नाऊन आहे म्हणून यम काय केलं आपण तर त्या प्रॉपर नाऊनचं नेहमी करता आपण काय करतो तर पहिलं अक्षर हे कॅपिटल लिहित असतो, नंतरची अक्षर ही काय करतो तर स्मॉल लेटर्समध्ये लिहित असतो. म्हणून हॅड मीनाक्षी नॉट अटेंडेड क्लास म्हणजे हॅड बॉईज नॉट सेंड देअर अप्लिकेशन, हॅड बॉईज, आता बॉईज हे करता आहे, इथे कॉमन नाऊन आहे, कॉमन नाऊनच्या अगोदर घेतलं तर हॅड घेतलं आहे. हॅड बॉईज नॉट सेंड देअर अप्लिकेशन, मुलांनी त्यांचं अप्लिकेशन बरोबर पाठवलं नाही का, असा प्रश्न केला आहे. आपण काय काय शिकलो तर मग या काळामध्ये आपण जर पास्ट परफेक्ट टेन्स शिकत असताना विधानार्थी वाक्य जर करायची असतील तर त्यासाठी आपल्याला काय लागतं तर सब्जेक्ट म्हणजे करता घ्यावा लागतो, त्यानंतर हॅड हे टू बी विचारून घ्यावं लागतं, त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ब घ्यायचं आहे आणि नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. नकारार्थी वाक्य जर करायचं असेल तर काय करायचं सब्जेक्ट हॅड आणि हॅडच्या नंतर फक्त नॉट घ्यायचं आहे, काय घ्यायचं तर नॉट घ्यायचं आहे आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे, ती वाक्याच्या त्या पास्ट परफेक्ट टेन्सची ही रचना होईल. त्यानंतर आपण काय करतोय तर जर समजा आपल्याला क्वेश्चन फॉर्म करायचं असेल, येस नो टाईपचे क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन करायचे असतील तर काय करतो आपण तर फक्त कर्त्याच्या नंतर येणार जे हॅड आहे ते कर्त्याच्या अगोदर घ्यायचा आहे, सुरुवातीला हॅड घ्यायचा आहे त्यानंतर करता आहे. नकारार्थी असेल तर कर्त्यानंतर नॉट घ्यायचं, होकारार्थी असेल तर नॉट काढून टाकायचं त्यातलं, ठीक आहे, आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह द्यायचं. तर लक्षात आलं बघ, तुम्हाला रिपीट बघायचं होतं. याच्यानंतर टेस्ट राहणार होता, त्या टेस्टचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा, पहिल्या लेक्चरपासून तर शेवटच्या लेक्चरपर्यंत पूर्ण टेस्ट तुम्ही बघायचे आहेत, ठीक आहे. SRGNS अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आपण जायचं आहे. नवीन जर असाल तर तिथे काय करा तर सबस्क्राईब करा, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायचे आहे. तुमच्या कमेंट ह्या आम्हाला ऊर्जा देत असतात. आम्ही जास्तीत जास्त तुमच्यासाठी जे स्टडी मटेरियल आहे ते उपलब्ध करत असतो आणि म्हणून तुमच्या लाईक आणि तुमच्या कमेंट ह्या आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही तर बघायचं आहे, तुमच्या मित्रांना सुद्धा ही काळ पाठवायचे आहेत, त्यांना सुद्धा अभ्यासाला लावायचं आहे. आपणही अभ्यासू झालं पाहिजे आणि इतरांनाही आपण अभ्यासू केलं पाहिजे. त्यासाठी आपण अभ्यासासाठी मन लावून अभ्यासासाठी तयार राहिलं पाहिजेत. आपण हे लेक्चर पूर्ण बघायचं आहे, स्किप करायचं नाही आहे. पूर्ण लेक्चर बघायचं, नाही समजलं तर पुन्हा बघा, प्रॅक्टिस करून बघा आणि प्रॅक्टिस केल्याच्या नंतर, कारण की तुम्हाला याही अगोदर मी सांगितलं होतं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. माणसाला जेवढा सराव होईल तेवढा आपण काय होतं तर यशस्वी होत असतो. आणि म्हणून यशस्वी होण्यासाठी आपल्या जीवनात आपलं प्रभुत्व होण्यासाठी आपल्याला चांगलं दर्जेदार शिक्षण घ्यायचं आहे. ते दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी आपण सदैव तत्पर असलं पाहिजे. विद्यार्थी जीवनामध्ये हेच तर सर्वात महत्त्वाचं काम आहे. विद्यार्थी हा जर चांगला शिकतो आहे,
शिक्षणामध्ये जशी गोडी वाढते आहे, ज्याची वाचनामध्ये गोडी वाढते आहे, तो विद्यार्थी आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. तो कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी गेला असेल तर त्याचं प्रभुत्व हे अत्यंत इतर व्यक्तींपेक्षा हे जास्त स्वरूपाचं असतं. आणि म्हणून आपल्याकडे ज्ञान असलं पाहिजे, कारण की ज्ञानानेच मनुष्य हा अगदी प्रभावी दिसत असतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये ते ज्ञान असलं पाहिजे. चला तर आपल्याला इंग्लिशवर काय काय तर प्रभुत्व मिळवायचं आहे, कारण इंग्लिश इज द विंडो ऑफ द वर्ल्ड. या जगाकडे पाहण्याचा दृश्य सर्वात जर कुठे असेल तर तो इंग्लिशमध्ये आहे. खूप मोठं ज्ञान या लँग्वेजमध्ये आहे आणि तेही सुद्धा आपल्याला अधिक चांगल्या रीतीने मिळवायचं आहे. ती आपण सुरुवात केलेली आहे. तर चला, हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल SR Genius अकॅडमीकडून तुमचे पुन्हा एकदा आभार. थँक्यू. ठीक नाही. तर या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर काय करा, तर इथे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करायचं आहे. आपण तर हा व्हिडिओ बघायचा आहे, तुमच्या ग्रुपवर तुमच्या मित्रांना, तुमच्या काही जे काही कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांना सुद्धा हे पाठवायचं आहे आणि त्यांना सुद्धा या अभ्यासासाठी अवगत करायचं आहे. चला, उद्या आपण बघणार आहोत तर फ्युचर परफेक्ट टेन्सच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण हजर राहायचं आहे. चला, थँक्यू. ओके.